मित्रांनो नमस्कार, मी अरविंद चव्हाण। आज आपण बघणार आहोत बोला की भाव या YouTube चॅनलवर संपूर्ण तलाठी भरतीची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी पूर्ण तुम्हाला परफेक्ट माहिती देणार आहोत। जो तलाठीसाठी तयारी करतात या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्टली आज आपण तलाठी भरतीबद्दल पूर्ण माहिती देणार आहोत। तर चला तर सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, बोला की भाव या YouTube चॅनलवर आज आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रो, आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीविषयी संपूर्ण माहिती। तलाठी म्हणजे काय? तलाठी हा महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागातील एक महत्त्वाचा सरकारी कर्मचारी असतो। गाव पातळीवर जमीन व महसूल या संबंध तलाठी हा महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागातील एक महत्त्वाचा कर्मचारी असतो। गाव पातळीवर जमीन व महसूल खाते हे सर्व तलाठी बघत असतो पूर्ण तलाट्यांकडे। तर मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी आम्ही माहिती देत राहू। तर चला तर आपण पुढे बघूया आता या विषयामध्ये। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत भरती। बघा, भरती कोण घेते? महाराष्ट्र शासन महसूल विभाग। शैक्षणिक पात्रता किती लागते? कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा ग्रॅज्युएट असणं खूप आवश्यक आहे। मराठी भाषा येणे खूप आवश्यक आहे आणि बेसिक कॉम्प्युटर ज्ञान MSCIT हे येणं खूप आवश्यक आहे। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला शिक्षण पात्रताबद्दल आपण बघितलं। आता बघूया वयोमर्यादा। यदि आपलं वयोमर्यादा, आता वयोमर्यादा बघा, सर्वसामान्य प्रवर्ग 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष सवलत आहे। मित्रांनो, याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ आम्ही सांगत असतो। तर परीक्षा पद्धती आपण बघितलं। परीक्षा पद्धती बघा, तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन म्हणजे CBT घेतली जाते। याच पद्धतीने आपलं सर्व ऑनलाईन परीक्षा होत असते। यासाठी आपण सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यास करावा, कारण पूर्ण पेपर ऑनलाईन पद्धतीने होतो। आता विषय जर बघितलं तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता यावर नाही का आपलं पूर्णपणे नाही का पेपर होत असतो। या सर्व विषयांचं आपल्याला ज्ञान असणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, आता परीक्षा पॅटर्न काय हे बघूया। परीक्षा पॅटर्न जर म्हटलं तर एकूण आपल्याला प्रश्न 100 आणि यावर गुण 200 आणि वेळ 2 तास। निगेटिव्ह मार्किंग नाही। बघा, खूप काही अतिउत्तम गोष्ट आहे की निगेटिव्ह मार्किंग आपल्याला नाही। यासाठी यावर आपण तयारी करावं, कारण प्रत्येक प्रश्नावर 200 म्हणजे एका प्रश्नावर आपल्याला 200 गुण आहे आणि 2 तासाचा नाही का आपल्याला पेपर आहे आणि यामध्ये निगेटिव्ह गुण सुद्धा आपल्याला नाही आहे। तर मित्रांनो, आता काय करावं? काम काय कसं? जमीन नोंदणी ठेवणे, 7/12 उतारा, महसूल वसुली, शेतकऱ्यांना मदत करणे, सरकारी योजनेची अंमलबजावणी करणे, या प्रकारचं तलाट्यांचं काम असतं। सर्व प्रकारचं मदत करणं। आता त्यांना पगार किती? आता प्रत्येकाला प्रश्न पडतो की तलाट्यांना पगार किती? बघा, सॅलरी अंदाजे त्यांना 25,000 ते 81,000 रुपये पर लेवल 4 आणि भत्ते DA आणि HRA या पद्धतीनं त्यांना नाही का भत्ता आणि पेमेंट दिला जातो। तर मित्रांनो, भरती कधी येते? तलाठी भरती नियमित नसते, पण गरजेनुसार नोटिफिकेशन येते। 2023 मध्ये मोठी भरती झाली होती आणि आता तुम्हाला जर पुढे भरती द्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईनवर तुम्ही डायरेक्ट नाही का तुम्ही माहिती मागू शकता आणि माहिती बघू शकता। तर मित्रांनो, आज आपण बघितलं तलाठी भरतीविषयी। जर तुम्हाला जर ही माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे जे बेल आयकॉन आहे यावर क्लिक करा, जेणेकरून आमचं सर्व व्हिडिओ आपल्यास बघण्यासाठी मिळेल। बोला की भाव या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तोपर्यंत नमस्कार।